नमस्कार. आजच्या या स्पष्टीकरणात आपण एका अत्यंत रंजक गोष्टीचा मागोवा घेणार आहोत. विचार करा, युरोपमधल्या एका हुकुमशहाच्या कृतींमुळे अगदी अनवधानाने का होईना पण भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया कसा रचला गेला असेल, हे खरंच थक्क करणारं आहे ना? म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या घटना दुसऱ्या कोपऱ्यातल्या देशाचं भविष्य कसं बदलू शकतं, हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. आता नेपोलियन बोनापार्टने युरोपमध्ये जी लष्करी नाकेबंदी पुकारली होती तिचा आणि हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश भारतातील कायदेविषयक बदलांचा काय संबंध असावा? सकृतदर्शनी ह्या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी वाटतात, बरोबर? पण त्यांचा एकमेकांशी कसा घट्ट संबंध आहे आणि त्यामुळे एक अनपेक्षित साखळी कशी तयार झाली हे पाहणं खरोखरच उत्कंठावर्धक आहे. तर या प्रवासात आपल्याला नेमकं काय पाहायचंय? आपण 4 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. 1813ची जागतिक पार्श्वभूमी, कायद्यातील महत्त्वाचे बदल, शिक्षणासाठी झालेली ऐतिहासिक अर्थसंकल्पीय तरतूद आणि या सगळ्यांतून उभा राहिलेला तो मोठा शैक्षणिक वाद. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा वळूया 1813च्या जागतिक पार्श्वभूमीकडे. 1793मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेला व्यापाराचा परवाना आता संपत आला होता आणि ब्रिटिश संसदेवर त्यावेळी नेमकं कुठला आणि किती प्रचंड दबाव होता हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. बघा, परिस्थिती अशी होती की युरोपातली औद्योगिक भांडवलशाही, वाढता धार्मिक प्रभाव आणि व्यापारावरील नाकेबंदी या सगळ्यांनी मिळून एक असं मोठं वादळ निर्माण केलं होतं, ज्यामुळे ब्रिटिश सरकारला ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी मोडून काढणं अक्षरशः भाग पडलं. नेपोलियनची कॉन्टिनेंटल सिस्टम आणि इंग्लंडमध्ये वाढणारा इव्हँजेलिकल प्रभाव हे ते मुख्य घटक होते ज्यांनी ह्या नव्या कायद्याची मुळं रोवली. हा बाह्य आर्थिक दबाव किती भयंकर होता ह्याची आपण कल्पना करू शकतो. भांडवलशाहीचा वेगवान उदय आणि मुक्त बाजारपेठेच्या मागणीमुळे कंपनीची व्यापारी मक्तेदारी यापुढे टिकवणं सरकारला पूर्णपणे अशक्य झालं होतं. औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटनमध्ये जो माल तयार होत होता त्यासाठी नवी बाजारपेठ मिळवणं अत्यंत गरजेचं बनलं होतं आणि साहजिकच संपूर्ण युरोपचे डोळे भारतावर खिळले होते. बरं, हा दबाव फक्त बाहेरूनच नव्हता. इंग्लंडच्या देशांतर्गत राजकारणातही एक मोठा वैचारिक संघर्ष सुरू होता. पाश्चात्य शिक्षणाचा आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्याचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या इव्हँजेलिकल गटांनी ब्रिटिश प्रशासनावर प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली होती. आणि खरं सांगायचं तर याच दबावाने 1813च्या या कायद्याला एक पूर्णपणे वेगळं सामाजिक वळण दिलं. आता ही सगळी पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आपण थेट कायद्यातल्या मुख्य बदलांकडे वळूया. या तरतुदी अशा होत्या ज्यांनी भारतावर राज्य करण्याची आणि संपत्ती लुटण्याची पद्धतच मुळापासून बदलून टाकली. सगळ्यात आधी म्हणजे ब्रिटिश संसदेने भारतीय प्रदेशांवरील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट आणि प्रशासकीय अधिकार आणखी 20 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. पण इथे एक मोठी मेख होती. यावेळी ही मुदत वाढ काही अत्यंत कडक अटींसह देण्यात आली होती. म्हणजे कंपनीला आता पूर्वीसारखं मनमानी करण्याचं स्वातंत्र्य अजिबात उरलं नव्हतं. आता हा मोठा व्यावसायिक बदल पहा. 1813 पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची भारतीय व्यापारावर 100% मक्तेदारी होती. पण या कायद्याने एका झटक्यात ती मक्तेदारी संपुष्टात आणली आणि भारतीय बाजारपेठ सगळ्या खासगी ब्रिटिश व्यापाऱ्यांसाठी खुली केली. असं असलं तरी कंपनीने एक शक्कल लढवली आणि अत्यंत फायदेशीर असणारा चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार यावरील आपली मक्तेदारी मात्र त्यांनी घट्ट पकडून ठेवली. या सगळ्यातला एक अत्यंत रंजक व्यावसायिक बदल म्हणजे कंपनीची झालेली आर्थिक पुनर्रचना. या कायद्याने कंपनीचं व्यावसायिक खातं आणि राजकीय किंवा प्रशासकीय खातं एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं केलं. आणि हो, कंपनीच्या भागधारकांना 10.5% लाभांश देण्याची हमीसुद्धा दिली गेली. म्हणजे प्रशासनाचं नाव पुढे करून आपला नफा कसा सुरक्षित ठेवायचा याचं हे एक उत्तम उदाहरण होतं. पण या कायद्याचा सगळ्यात मोठा आणि दूरगामी परिणाम कोणता असेल तर तो हा की पहिल्यांदाच भारतातील कंपनीच्या ताब्यातील प्रदेशांवर थेट ब्रिटिश क्राऊनचे म्हणजेच ब्रिटिश राजेशाहीचे सार्वभौमत्व अधिकृतपणे घोषित केले गेले. हा आता केवळ एखादा व्यापारी परवाना राहिला नव्हता, तर भारतात ब्रिटिश साम्राज्याची पाळेमुळं अधिकृतरित्या रोवण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत भक्कम घटनात्मक पाऊल होतं. आणि इथूनच आपण या विश्लेषणाच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे येतो. शिक्षणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद. सनदी कायद्याचा हा कदाचित सर्वात अनपेक्षित परिणाम होता. एका व्यापारी कंपनीने पहिल्यांदाच सामाजिक विकासाची जबाबदारी घेतली होती. इतिहासात अगदी पहिल्यांदाच भारतातील शिक्षणाच्या प्रसारासाठी दरवर्षी 1 लाख रुपये अधिकृतपणे मंजूर करण्यात आले.
आता आपल्याला वाटेल की 1,00,000 रुपये ही काय मोठी रक्कम आहे, पण त्या काळात शिक्षण व्यवस्थेसाठी असा निश्चित निधी उपलब्ध करून देणं हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय होता हे नक्की. अर्थात यामागे एक दुहेरी सामाजिक अजेंडा होता. एकीकडे ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात प्रवेश देण्यास आणि धर्मप्रसारास अधिकृत कायदेशीर परवानगी दिली गेली, तर दुसरीकडे भारतीय नागरिकांमध्ये वैज्ञानिक शिक्षणाची सुरुवात करणं आणि साहित्याचं पुनरुज्जीवन करणं यासाठी तो 1,00,000 रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला. एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा हा प्रयत्न होता. आता गंमत बघा, ब्रिटिशांनी शिक्षणाची जबाबदारी तर स्वीकारली, पण ही जबाबदारी पार पाडण्याची नेमकी पद्धत काय असेल याबद्दल कायद्यात प्रचंड अस्पष्टता होती. म्हणजे कोणत्या भाषेच्या माध्यमातून शिक्षण द्यायचं, अभ्यासक्रम कसा असावा याबद्दल काहीही स्पष्ट नियम नव्हते. आणि याच एका छोट्याशा अस्पष्टतेने एका भल्या मोठ्या वादाला जन्म दिला. 1,00,000 रुपयांच्या त्या अस्पष्ट तरतुदीमुळे भारतीय विचारांची आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी एक मोठा सांस्कृतिक संघर्ष उभा राहिला. या विश्लेषणाच्या शेवटच्या विभागात आपण याच प्रसिद्ध शैक्षणिक वादावर प्रकाश टाकणार आहोत. जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनमध्ये अक्षरशः 2 तट पडले. एका बाजूला होता लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखालील अँग्लिसिस्ट गट, ज्यांचा ठाम आग्रह होता की शिक्षण हे पाश्चात्य असावं आणि ते इंग्रजी भाषेतूनच दिलं जावं. तर त्यांच्याबरोबर विरोधात उभा होता H.T. प्रिन्सेप यांच्या नेतृत्वाखालील ओरिएंटलिस्ट गट. या गटाचं म्हणणं होतं की संस्कृत आणि पर्शियन यांसारख्या पारंपरिक भाषा आणि प्राच्य ज्ञानाचंच रक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. वादाचे मूळ मुद्दे नेमके काय होते? तर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की शिक्षणाचा मूळ उद्देश काय असावा? पौर्वात्य साहित्याला प्रोत्साहन द्यायचं की पाश्चात्य विज्ञान आणि साहित्याला? आणि दुसरं म्हणजे हे शिक्षण नेमके कोण देणार? ख्रिश्चन मिशनरी, स्थानिक भारतीय लोक की थेट सरकारच्या म्हणजेच कंपनीच्या शाळा? यावर जोरदार खल सुरू होता. इथे एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. अधोमुखी निस्यंदन सिद्धांत म्हणजेच डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी. या सिद्धांतावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की ब्रिटिशांचे सुरुवातीचे शैक्षणिक प्रयत्न हे सर्वसामान्य जनतेसाठी अजिबात नव्हते. त्यांचा खरा उद्देश होता उच्चभ्रू भारतीयांचा एक असा लहान गट तयार करणे जो ब्रिटिश प्रशासन आणि सामान्य भारतीय जनता यांच्यात दुवा म्हणून काम करेल. त्यांच्या मते ज्ञान या उच्चभ्रू वर्गाकडून हळूहळू झिरपत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. या मोठ्या वैचारिक संघर्षाचा अखेर 1835 मध्ये झाला, जेव्हा लॉर्ड मेकॉलेच्या अँग्लिसिस्ट गटाने यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. आधुनिक शिक्षणाची भाषा म्हणून इंग्रजी भाषेवर अधिकृत मोहर उमटवली गेली आणि खऱ्या अर्थाने भारतात पाश्चात्य शिक्षणाची औपचारिक सुरुवात इथूनच झाली. हा संपूर्ण प्रवास जर आपण एका दृष्टिक्षेपात पाहिला तर लक्षात येतं की 1813 मध्ये त्या 1,00,000 रुपयांच्या निधीच्या तरतुदींपासून सुरू झालेली ही गोष्ट, 1823 मध्ये कमिटीची स्थापना, त्यानंतर 1833 मध्ये लॉर्ड मेकॉलेचा प्रवेश आणि शेवटी 1835 मध्ये पाश्चात्य शैक्षणिक धोरणांचा विजय, असा हा तब्बल 22 वर्षांचा घटनाक्रम होता. एका साध्या आर्थिक तरतुदीने केवढा मोठा प्रवास घडवून आणला. आता हे स्पष्टीकरण संपवताना एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं खरंच रंजक ठरेल. कल्पना करा, जर 1835च्या त्या ऐतिहासिक वादात अँग्लिसिस्ट गटाऐवजी ओरिएंटलिस्ट गटाचा विजय झाला असता तर आज भारताचं सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूप कसं दिसलं असतं? एका समितीच्या एका निर्णयाने आधुनिक भारताच्या इतिहासाची दिशा कशी मुळापासून बदलून टाकली हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत